हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आता पूजा चालू आहे आमची दसऱ्याची आणि मल्हार इथे व्हिडिओ बनवत होता. तर गाडीची सायकलची पूजा झाली, घराची झाली, बाकीची जे पूजा करतात बाकीचं पाटी पुस्तक काय असेल त्याची झाली. आणि आता इथं मल्हार नारळ फोडतोय. तर नारळ ओवाळून घेतला आणि आता नारळ फोडायचा असं असतं. आणि या दिवशी ना सगळे आपले जे काही म्हणजे आपले जे देव असतात तर त्यांना सगळ्यांना नारळ फोडायचा असतो, फूल हार सगळं व्हायचं असतं. तर ते सगळं झालं आणि आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर. तर बाहेर कुठे चाललो आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, तुम्हाला कळेलच आता आपण कुठं आलेलो आहे. तर असा हा आपला आजचा थोडासा स्पेशल असा व्हिडिओ आहे. तर हे जे आहे ते जुन्नरमधून आता आम्ही चाललेलो आहेत. तर तुम्हाला मी दाखवतेच पुढं. तर दसरा हा सण खूप मोठा असतो आणि त्याची म्हणच आहे, दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. तर अशा ह्याच्याप्रमाणे आहे ना, तर खूप अशी बऱ्यापैकी गर्दी आहे. वाहनं घेतात या दिवशी लोक, सोनं घेतात. तर विशेषतः सोन्याचे दर उतरलेले आहेत, त्याच्यामुळे आज सोनाराच्या दुकानांमध्ये खूप सारी तुम्हाला गर्दी बघायला मिळेल. आता हा रस्ता जो जातोय तो जे काही आपले जुन्नरचे सबस्क्रायबर असतील जुन्नर परिसरातील त्यांना हा रस्ता फार ओळखीचा वाटला असेल. आणि आता आपण चाललेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावर शिवाई मंदिरामध्ये. तर शिवाई मंदिर आहे, तर किल्ल्यावर वरती काय आम्ही जाणार नाही आहे, तर शिवाई मंदिरापर्यंतच आम्ही जातो आहे. तर बापरे, तिथे गेल्याच्यानंतर पाहिलं तर खूप सारी गर्दी होती. म्हणजे ज्यावेळेस आपलं शिवजयंती असते तेव्हा जेवढी गर्दी नाही इतकी इथे गर्दी बघायला भेटली. तर खूपच लांब त्यांनी गाडी लावायला सांगितली. आता इलाज नव्हता, त्याच्यामुळं तिथून एवढं खूप चालत जायचं होतं आणि त्याच्यानंतर वरती पण चालत जायचं होतं. तर चाललो होतो आता आम्ही चालत, म्हटलं आता होईल तेवढं, इलाजच नाही आहे, आता आम्ही आलेलो तर होतोच तिथं. तर रस्त्याने खूप सारी गर्दी होती, त्याच्यामुळे चालायला काय वाटत नव्हतं. पण व्हिडिओ फारसा व्यवस्थित म्हणजे घेता आलेला नाही आहे, तरी पण जेवढं होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गड किल्ले आपली संपत्ती, नको तिथं म्हणजे हे इथे सगळीकडे असे बोर्ड लावलेले आहेत जागजागी. आणि हा जो इथून जे दिसतंय ना ते असं इथून मंदिर दिसतंय पूर्ण असे हे आहेत त्याला. तर मधून हा एक थोडासा शॉर्टकट इथे मिळाला, आम्ही तिथून थोडंसं चालत गेलो. असे शॉर्टकट खूप सारे आहेत, पण चढायचं चालायचं वरती पोचायचं खूप म्हणजे अवघड आहे. तर हे असं आता आम्ही इथून जातोय. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आपले शिवनेरीच्या अगदी खालीच असे शिवाई मंदिर आहे. शिवाई मंदिराचा तसा खूप सारा इतिहास आहे. तर तुम्हाला आता थोडक्यात सांगते. तर आता आपण इथं चढत आलेलो आहोत आणि या बाजूनी आपल्याला आता दरवाजा लागणार आहे. तर पहिला दरवाजा महादरवाजा, त्यानंतर जो आहे तो गणेश दरवाजा, असे हे मी तुम्हाला सगळे दरवाजे वगैरे सविस्तर दाखवणार. आणि शिवनेरी किल्ल्याचाही एक व्हिडिओ तुम्हाला लवकरच सगळ्यांना बघायला मिळणार आहे. पूर्णपणे किल्ल्याचं हे कसं आहे, बाकीची सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर या बाजूने इकडून जाताना हे जे दिसतंय तुम्हाला, हे इकडं हा जो धरण परिसर आहे, तर पाणी पाहू शकताय, सगळं काही हिरवाईने फुललेलं आहे, मस्त हिरवंगार तुम्हाला बघायला भेटेल. तर असा हा आपला निसर्गरम्य जुन्नर तालुका आहे. तर जुन्नर तालुका म्हटलं का पर्यटन स्थळच म्हणावं लागेल, कारण सगळ्या गोष्टी इथं आपल्याला बघायला मिळतात. तर आता आम्ही चाललो ह्या रस्त्याकडून इथून. तर जाता जाता थोडंसं शूट खूप म्हणजे घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर पहिलाच आपला आत्ता हा महादरवाजा आहे. तर हे जे इथून हा पहिला दरवाजा असायचा, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा दरवाजा
हे दरवाजे बंद असायचे, तिथूनच सगळं हे चालायचं. तिथे पहारेकरी असायचे. असा हा थोडासा जुना इतिहास आपल्याला ऐकायला मिळतोय. तर हे पाहू शकता, अगदी यात्रेसारखी इथे गर्दी होती. शिवाई देवीचा इथे 9 दिवस इथे सप्ताह असतो, कीर्तन सप्ताह. त्या निमित्ताने इथं 9 दिवस खूप सारे कीर्तन होतात, भजन होतात. होईल तेवढी इथं देवीची सेवा होते आणि भावी भक्तही खूप सारे इथं जमलेले आहेत. तर आता इथून ह्या बाजूनी जे आहे ते पहा, मस्त वातावरण असल्यामुळं इथं खूप छान वाटत होतं. आता हा इथं दुसरा दरवाजा आहे आणि त्या बाजूला इथे चढण्यासाठी जागा आहे. इकडं या बाजूला शेततळे आहेत खूप, शेततळे पण खूप आहेत आणि बाकीची फुलं वगैरे आता सीझन असल्यामुळं खूप सारी ते लावलेली इथं बघायला मिळतात. आणि पिवळं पडलेले जे दिसते आपल्याला शेतामध्ये, हे सोयाबीन आहे आणि सोयाबीन आता काढण्यात आलेला आहे. तर हा पहा, हा गणेश दरवाजा आहे इथे. तर अगदी मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे ट्रान्सलेट करून पूर्ण इथे पर्यटकांसाठी दिलेला आहे. तर यातून आता आतमध्ये जातोय. तर दरवाजे खूप असे म्हणजे त्यावेळेसचे खूप मोठे आणि खूप असे जाड असायचे. तर असा हा आपला शिवरायांचा इतिहास होता. सांगावा तितकाच कमी असा हा इतिहास होता. तर खूप सारी गर्दी असल्यामुळे, आवाज असल्यामुळे व्हॉइस ओव्हर करावं लागतंय. तसा तर पूर्णपणे तिथे जाऊन जे व्हिडिओ बनवायचे तसे खरं तर बनवण्याचा प्रयत्न होता माझा, पण नाही जमलं. पण लवकरच आपण करण्याचा प्रयत्न करूयात ह्याच्यामधून. तर चला, असा हा आपला जुन्नर तालुका आहे आणि आमचं गाव इथूनच जवळजवळ जुन्नरमधून एक 7 किलोमीटर आहे आणि इथून 2 किलोमीटरवर शिवनेरी आहे, किल्ला आहे. तर तिथेच खाली एक दत्त मंदिर आहे. तर दत्त मंदिराचं पण जाता जाता आपण दर्शन घेतलं, तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर असा हा आपला आत्ताचा स्पेशल असा व्हिडिओ आहे. तर वातावरण पाहू शकता, खूप सुंदर आहे. बारीक बारीक थेंब यायला लागले होते पण लगेच हे झालं. आता हे इथं जराशी दरवाजाला हे झालेलं आहे, हे पण तुम्ही पहा. तर तुम्ही गड किल्ल्यांचं संरक्षण खूप छान पद्धतीने इथं केलं जाते. आपल्या इथं खूप सारं स्वच्छता आहे, अगदी म्हणजे काहीच हे नाही. तर आता इथं हा कुठला दरवाजा आहे आता आपण पाहूयात. तर हा आहे इथं पीर दरवाजा. तर पीर दरवाजा आहे हा. आणि इकडे याच बाजूला इथे पहा, हा तिसरा दरवाजा. तर असे 7 दरवाजे का काय असे आहेत. वरचे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर चला, ह्या गर्दीमुळे ना इतकं काय मला व्यवस्थित हे करता आलेलं नाही आहे. तर बघू आता नेक्स्ट टाईम. तर मी आता तुम्हाला शिवाई देवीचं दर्शन घडवणार आहे सगळ्यांना. तर आतमध्ये काही व्हिडिओ शूट जास्त घेऊन देत नव्हते, म्हणजे मी पण नाही, तिथं बोर्ड लिहिलेला होता की घ्यायचं नाही म्हणून, तर त्याच्यामुळे मी पण काही जास्त हे नाही केलं. तर याच बाजूला इथं थोडंसं गार्डन आहे. लोक छान अशी झाडं, म्हणजे पूर्ण झाडं, तर पूर्ण तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथून निघशाल तुम्हाला सगळी झाडं दिसणार आहे. आणि याच बाजूला इथे थोडंसं गार्डनमध्ये बसण्यासाठी व्यवस्थित केलेलं आहे, अगदी टेबल आणि ह्याच्यासारखं. तर त्या टेबलावर इथं पहा, अगदी आपण बसून आरामशीर नाश्ता करू शकतो किंवा जे काही आपण सोबत आणलेलं आहे ते तिथं खाऊ शकतो. अशी ही जागा आहे, खूप छान. आणि इथं हे पाण्यासाठीचं पहा, हे पूर्ण म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे पाण्यासाठीचे पिंप केलेले आहेत. तर ते पण खूप सुंदर पद्धतीने अगदी सगळी इथं व्यवस्था आहे. स्वच्छता खूप आहे. झाडांचा पाला पाचोळा हा रोजच्या रोज इथं साफ केला जातो, तेवढी लोक इथे कामाला आहेत. असा हा आपला किल्ला आहे, खूप सुंदर आहे. इथं स्वच्छता खूप आहे. आणि रोज इथं खूप पर्यटक येत असतात, म्हणजे किती येतात त्याचा काहीच अंदाज नाही. पण किल्ल्यावरती रोज ही अशी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. तर हा आता इथून वरती चढल्याच्या नंतर हा परिसर पहा, इतकं सुंदर वाटत होतं ना ते पाहताना सुद्धा,
की बस रे बस. आणि त्यानंतर इतकी गर्दी झाली की थोडंसं शूट नंतर मी बंद केलं. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर हे पहा, इकडून जे आहे सगळीकडून ज्या काही पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या काही खडकामध्ये कोरलेल्या आहेत आणि काही या दगडाच्या अशा पायऱ्या आहेत. तर पाहू शकता, अगदी वयस्कर लोक असतील, लहान मुलं असतील, सगळेजण हे पाहण्यासाठी इथे येत आहे. तर आता हा पुन्हा एक इथं या दरवाजाचं नाव विसरले मी. तर हा एक दरवाजा इथं आहे. आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत शिवाई देवी मंदिराकडे. आणि बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. काही ठिकाणी थोडीशी पडझड झालेली आहे. आता जवळजवळ 300 वर्षाचा हा आपला हे आहे. तर त्यातूनही खूप सारं इथं गडकिल्ले संवर्धन छान पद्धतीने केलं जाते. तर असाच हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा, व्हिडिओला कंटिन्यू राहा. आणि इथे पहा, इथं पाण्याचं हे आहे आणि त्याच्यावर आहे ना त्यांनी संरक्षणासाठी ह्याचं जे लोखंडी हे असतात ग्रिल ते लावून त्यांनी ते पॅक केलेलं आहे. आणि त्यानंतर हा जो रस्ता वरती जातो तो किल्ल्याकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो शिवाई मंदिराकडे जातो. तर आता आपण दर्शन घेऊ. तर इथं दगडं उचलण्यासाठी हे पहा, इथे एक मशीन आहे आणि इथे एक खळगे आहेत. मग हे खळगे त्याचा काही तिथे थोडासा म्हणजे काही इतिहास मला माहीत नसल्यामुळं त्याबद्दल मी काही बोलत नाही. आणि याच बाजूला जे आहे ते इकडच्या बाजूला दगडी जे उचलण्यासाठी जे क्रेन वगैरे असतं ते तिथं आहे. आणि आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये पोहोचतोय. तर असा हा आपला मंदिराचा परिसर होता. खूप सुंदर, खूप छान आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच या मंदिरात आलेली होती. यापूर्वी मी काही मंदिरात किल्ल्यावर मी 2-3 वेळा गेलेले होते, पण या मंदिरात काय आले नव्हते. तर आता त्याच्यामुळं मी इथं आलेले आहे. तर पहा, आता हे पहा, इथून एंट्री केली का आपण मंदिराकडं पोहोचतोय. तर छान अशी आकर्षक इथं रोषणाई केलेली होती विद्युत आणि छान मंदिर सजवलं आहे. तर थोडंसं इथं पावसाचं जे पाणी निघतंय खडकातून तर ते इथं थोडंसं आलेलं होतं. तर या पद्धतीने हे मंदिर आहे. आणि याच जवळ जे इकडच्या बाजूला पहा, इकडून सगळं आपलं जुन्नर जे आहे शहर ते आपल्याला बघायला मिळतंय. असा हा इथला परिसर आहे. तर आता पहा, आता आम्ही आलो आहे मंदिरात आणि मंदिराची लाईन होती. लाईनला उभं राहिलो, दर्शन घेतलं आणि त्यानंतर हा तुम्हाला दाखवते मी इकडचा परिसर आहे. तर इथं म्हणजे सकाळी जे दसऱ्याची जी हे होती ती तयारी झालेली होती. आणि आता जे चालू होतं इकडे गॅस सिलेंडर वगैरे ते सर्व काही जो प्रसाद बनवायचा होता, महाप्रसाद असेल तो त्यासाठी ठेवलेला होता. आणि ही जी आहे ना, ही पहा ना, जुन्या आता ज्या दीपमाळा असतात त्याच प्रकारची ही इथे दीपमाळ बघायला मिळेल. पण ती खूप जुन्या अशा ह्याच्यातली आहे ती दीपमाळ. तर पहा, आणि ही गर्दी तुम्ही पाहू शकताय. खूप सारी गर्दी झाली होती. छान मंदिर आहे. सजावट असल्यामुळं खूप सुंदर वाटत होते इथे. तर हे पहा, किती छान दिसतंय ना वरून, खूप सुंदर. पूर्ण तुम्हाला झाडी दिसेल. या बाजूला जे आहे डाव्या साईडला तिथं आपल्याला मंदिर बघायला मिळेल. तर हे पहा, इथं छान असं फुलांमध्ये शिवाई माताचं नाव लिहिलेलं आहे. आणि दरवाजे पाहू शकताय, अगदी सगळं लाकडामध्ये हे काम होतं. आणि त्या इकडं सुद्धा छान अशी लायटिंगमध्ये फुलं वगैरे लावून सजावट केलेली होती. तर थोडंसंच मी इथं शूट घेतलं, जास्त काही मी तुम्हाला दाखवणार नाही इथलं. तर मल्हार छान असं खाली बघत होता. इतकं छान मस्त वाटत होतं ना. हे पहा, तुम्हाला पूर्ण इथं झाडं, इतकी मोठी मोठी झाडं, इतकी गारवा, इतकी सावली, खूप सुंदर वाटतंय. अगदी म्हणजे उन्हाळ्यात जरी तुम्ही गेले, चढण्याचा थोडासा हे होतो, पण तुम्हाला सगळ्यात तिथं हे दिसतील छान. तर चला, अशा पद्धतीने आता आम्ही इथून निघतोय. तर त्यानंतर आता आम्ही उतरताना म्हणजे खूप त्रास होत नाही, चढताना खूप त्रास होतो. तर असा हा आपला व्हिडिओ होता. हे आपलं शिवाई मंदिर. तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवलं आहे.
तर ह्या भिंती ज्या आहेत तिथं दगड वगैरे ह्याला लोखंडी जाळी मारलेली आहे आणि आता आपण इथून निघालेलो आहे. तर पुढच्या वेळी जो मी व्हिडिओ घेणार आहे ना तो किल्ल्यापर्यंतचा असणार आहे. आता ही गाड्यांची तुम्ही गर्दी पाहू शकता. इथं दसऱ्यानिमित्ताने छान अशा गाड्या सजलेल्या आहेत. या बाजूनी 4 व्हीलरचं पार्किंग होतं, या बाजूनी 2 व्हीलरचं होतं. अगदी न गर्दी करता पद्धतशीर सगळ्यांना वरती सोडत होते. तर हा आपला शिवरायांचा इतिहास आहे. शिवरायांचं नाव घेताच अगदी अंगात आहे ना, म्हणजे अंगावर शहारे येतात इतके त्यांचं हे होतं. आपल्या ह्याला योगदान आहे. आणि आज त्यांनी म्हणजे खूप सारं स्वराज्य मिळवलेलं आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा असेल. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो जाण्यासाठी. तर रस्ता पहा खूप छान आहे इकडचं, म्हणजे वातावरण खूप निसर्गरम्य आहे इकडचं, खूप सुंदर आहे. जुन्नर तालुक्यात तुम्ही कधीही या आणि खूप साऱ्या गोष्टी इथे पाहण्यासारख्या तुम्हाला भेटतील. तर इथं खूप मोठं हे दत्ताचं मंदिर आहे. इथं सुद्धा सप्ताह वगैरे हे असतं. तर हे तुळशी वृंदावन पाहू शकता. आणि मंदिरचा खूप मोठा परिसर आहे. खूप अगदी कितीही लोक इथं बसतील. छान सगळीकडे झेंडे वगैरे लावलेले आहेत. तर चला म्हटलं आता आलोय तर इथं दर्शन घेऊ आणि निघूयात. तर असा हा आपला आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण पुन्हा अशा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर जे काही नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठीच हे आहे की जुन्नर मधील शिवाई मंदिराकडे जाणारा, म्हणजे शिवनेरीकडे जाणारा हा रस्ता आहे. आणि बऱ्याच जणांना हा परिसर माहितीचा नाही आहे. तर त्यांच्यासाठी चला भेटूयात पुढे एकदा. बाय बाय.